इथे पहा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आपला मेदूवडा। बाहेरून छान कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत झालेला आहे। छान। नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचा मेदूवडा बनवणार आहोत। उपवास म्हटलं की आपल्याला हमखास खूप जास्त भूक लागते आणि याचबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। तर आज आपण असंच चटपटीत उपवासाचा मेदूवडा बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आणि बनवायला सुद्धा फार सोपं आहे आणि याचबरोबर याला खूप जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। तर आपला उपवासाचा मेदूवडा बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर त्याचं साहित्य पाहूयात काय लागतंय ते। तर इथे मी 1 वाटी वरई म्हणजे त्याला बऱ्याच ठिकाणी भगर बोलतात किंवा उपवासाचा तांदूळ सुद्धा बोलतात। तर इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। याचबरोबर एक मोठा बटाटा उकडून तो मॅश करून घेतलेला आहे। इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे आणि याचबरोबर 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर हे साहित्य होतं आपला मेदूवडा बनवून घेण्यासाठी। सगळ्यात अगोदर आपल्याला वरईचा भात शिजवून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक कढई घेतली आहे। आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपण 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आपण 1 वाटी वरई घेतलेली आहे, त्याच्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण वरई ही धुवून घेऊयात। तर हे पहा इथे मी वरई 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याचबरोबर इथे आता पहा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। थोडंसं मिक्स करून घेऊयात। पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही जी धुवून घेतलेली वरई आहे ती घालून घेऊयात आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवायची आहे आणि आता कढईवरती आपण झाकण ठेवून घेऊयात। तर 5 मिनिट आपण हो भात शिजण्यासाठी मंद आचेवरती ठेवायचा आहे। तर इथे आता पहा 5 मिनिट झालेले आहेत। आता मी याच्यावरचं झाकण काढते। इथे आता पहा आपला भात शिजलेला आहे। छान असा मिक्स करून घेऊयात। इथे आपला भात बनलेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि कढईवरती पुन्हा आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिट कढईवरचं झाकण काढायचं नाही, असाच भात मुरत ठेवायचा आहे। तर गॅस बंद आहे पण याच्यावरती झाकण ठेवून आपण हो भात असाच 10 मिनिट ठेवायचा आहे। इथे आता पहा 10 मिनिट झालेले आहेत। भात मस्त असा मुरला गेलेला आहे। आता हो आपण मिक्स करून घेऊयात। हो भात अजून गरम आहे, तर आता सगळ्यात अगोदर हो भात आपल्याला छान असा थंड करून घ्यायचा आहे। तर तो थंड होण्यासाठी ठेवूयात। इथे पहा आपला जो वरईचा भात आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे। अशा प्रकारेच आपल्याला भात हा थंड करून घ्यायचा आहे। आता भात थंड झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हो जो उकडलेला बटाटा आहे तो घालून घेऊयात। तर इथे मी एक मोठा बटाटा उकडून तो मॅश करून घेतलाय, तो याच्यामध्ये घातलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो खिसून सुद्धा घेऊ शकता आणि याचबरोबर मोठा बटाटा नसेल तर 2 लहान बटाटे वापरले तरी चालतील। बटाटा घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घालूयात। इथे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता। याच्यानंतर आता याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। दह्यामुळे आपले जे वडे आहेत ते छान जाळीदार बनतात, मऊ आणि लुसलुशीत बनतात। याच्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट घालूयात। आता हे सगळे घातलेले जिन्नस आपल्याला या भातामध्ये मिक्स करून घ्यायचेत। छान असे एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचेत। आता इथे पहा इथे मीठ आहे ते आपण भात शिजतानाच घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी मीठ वापरलेलं नाहीये। तुम्हाला जर गरज वाटत असेल मिठाची तर या ठिकाणी थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। आता हो जो भात आहे तो छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। मस्त असा मळून घ्यायचा आहे, तर तो मळून घेऊयात। इथे पहा मेदूवडा बनवून घेण्यासाठी हो जो भात आपण शिजवून घेतलेला होता तो छान असा मळून झालेला आहे। मस्त अशा प्रकारे छान असा एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। चला तर मेदूवडा बनवून घेण्यासाठी त्याचं पीठ तयार आहे। आता आपण मेदूवडे बनवून घेऊयात। तर इथे पहा मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्याच्या नंतर आता या पिठाचा थोडासा गोळा काढून घेऊयात। आता या पिठाला सगळ्यात अगोदर गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि गोल आकार दिल्यानंतर थोडासा चपटा करायचा आहे। मेदूवड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे याला आणि चपटा केल्यानंतर याला मध्ये होल पाडून घ्यायचं आहे।
इथे पहा आपला मेदूवडा तयार आहे। आता हो मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे मेदूवडे सुद्धा बनवून घ्यायचेत। इथे आता मी मेदूवडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण ते पटकन फ्राय करून घेऊयात। तर मेदूवडे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल हे छान गरम होऊन द्यायचे आणि गरम झाल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये मेदूवडे सोडणार आहोत। तर इथे पहा तेल छान असं गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि आता आपण याच्यामध्ये मेदूवडे घालून घेऊयात। तर इथे पहा मी 4 मेदूवडे घातलेले आहेत, खूप जास्त सुद्धा घालायचे नाहीत। आणि आता मिडियम फ्लेमवरती हे मेदूवडे छान आपल्याला तळून घ्यायचे। तर मेदूवडे तळून घेत असताना जोपर्यंत ते खालच्या बाजूने अगोदर भाजले जात नाहीत तोपर्यंत ते पलटी करायचे नाहीत, नाहीतर ते तुटू शकतात। त्यामुळे अगोदर खालच्या बाजूने ते छान तळले गेले पाहिजेत। इथे आता पहा मेदूवडे हे खालच्या बाजूने छान असे तळले गेलेले आहेत। आता आपण ते पलटी करूयात आणि मेदूवडे पलटी करून झाल्याच्या नंतर सुद्धा आता जी बाजू खाली आहे ती पूर्णपणे तळली जात नाही तोपर्यंत ते पलटी करायचे नाहीत। तर आता खालच्या बाजूने सुद्धा हे मेदूवडे छान असे तळून देऊयात। इथे आता पहा मेदूवडे दोन्ही बाजूने सुद्धा छान असे तळून झालेले आहेत, ते खाली चिकटत नाहीयेत कढईला। आता आपण आणखीन असंच अलटी-पलटी करत हे मेदूवडे छान असे तळून घ्यायचेत। इथे आता पहा आपले मेदूवडे छान असे तळून झालेले आहेत, कलर पहा मस्त आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊयात। तर इथे आता पहा आपला उपवासाचा मस्त असा मेदूवडा बनलेला आहे। याचा रंग आणि आकार सुद्धा फार छान आलेला आहे। याचबरोबर ते टेस्टला सुद्धा फार छान लागणार आहे। तर आता मी हे सगळे मेदूवडे काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेले सगळे मेदूवडे तळून घेते। तर पहा इथे मी सगळे मेदूवडे तळून घेतलेले आहेत, मस्त झालेले आहेत। पहा मस्त आकार आहे, रंग पण छान आहे आणि आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल मस्त क्रिस्पी असे आपले मेदूवडे बनलेले आहेत। छान हो सुद्धा पहा मस्त असं छान कुरकुरीत झालेला आहे। आता आपण हो तोडून पाहूयात। हे पहा आपला उपवासाचा मेदूवडा आहे, तो बाहेरून छान असा क्रिस्पी झालेला आहे, आतून मस्त असा सॉफ्ट आहे, कापसासारखा आहे। छान झालेला आपला मेदूवडा। चला तर इथे आता आपला उपवासाचा मेदूवडा तयार आहे। इथे मी आपला उपवासाचा मेदूवडा बरोबर खाण्यासाठी दही आणि मिरची घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उपवासाच्या चटणी बरोबर सुद्धा मेदूवडा खाऊ शकता। चला तर इथे आपला उपवासाचा मेदूवडा तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि याचबरोबर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। चला तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।